श्री रस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंठेवारी शिबिराच्या पार्श्वभूमीवर आज महापौर श्री विनायक कोंडाल यांनी नीलम नगर MIDC येथील नेताजी सभागृह येथे भेट देऊन सविस्तर पाहणी केली। या विशेष शिबिरामध्ये प्रभागातील नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भातील विविध प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी हद्दवाढ मोजणी तसेच नोटरीद्वारे झालेल्या खरेदी व्यवहारांची नोंदणी RTSR करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे। नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधून हे शिबिर आयोजित केले आहे। महापौर विनायक कोंडाल यांनी या शिबिरातील सुविधा, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया यासंबंधी पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कामकाज पारदर्शक, जलद व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या। कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये व प्रत्येक अर्जदाराला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। यावेळी महापौर श्री विनायक कोंडाल म्हणाले की या उपक्रमामुळे सोलापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून त्यांच्या मालमत्तेसंबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील। तसेच या सर्व प्रक्रियेमुळे सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महापौर श्री विनायक कोंडाल यांनी केले। यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या हस्ते महापौर विनायक कोंडाल यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी उपअभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता आनंद जोशी, सहाय्यक अभियंता शकील शेख, महेश क्षीरसागर, गौरीशंकर आळंगे, विश्वराध्य मठपती, राम मगर, शिवा कोळी, व्यंकटेश वाशी आदी उपस्थित होते। सोलापूर जे गुंठेवारीचे प्लॉट आहेत, गुंठेवारी नियमित करण्याचा जो काही या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने शिबिर राबवण्यात आलेलं आहे आणि त्या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळत आहे। सकाळपासून जवळपास आतापर्यंत 1000 लोकांनी या ठिकाणी नावं त्यांची नोंद केलेली आहे। आता ही सगळी यादी तयार करून मुद्रांक शुल्क अधिकारी त्यांची जी काही लोक येणार आहेत या ठिकाणी छाननी करून आपण त्या ठिकाणी नोंदणी करणार आहेत आणि संबंधित जे काही मालक असतील त्या मालकांना या ठिकाणी बोलवून आपण त्यांच्याकडनं काय जर मार्ग निघत असेल तर आपण निश्चित त्यांना लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या हिशोबाने आपण त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी पाऊल उचलणार आहे आणि लोकांना नियमित प्रॉपर्टी कार्ड आपण करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी शिबिर राबवलेलं आणि या शिबिराला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद लाभलेला आहे। महापालिकेचं ह्याच्या महानगरपालिकेच्या निश्चित या ठिकाणी उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून यातून कमीत कमी नाही म्हणलं तर शहरातील गुंठेवारी जर काही नियमित झाले तर 100 ते 125 कोटी रुपये महानगरपालिकेच्या या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे आणि निश्चित मला या ठिकाणी खात्री आहे आम्ही जे काही पाऊल उचललं सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला निश्चित लोकांचं साथ मिळेल आम्हाला असं वाटतं। श्री रस्तु शुभमस्तु कल्याणमस्तु श्री कृष्ण राय रामट सोलापूर यांच्या वतीनं श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून जगाच्या कल्याणासाठी सोलापुरात दिनांक 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी कर्णिक नगर येथे श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे। तरी सोलापुरातील सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, भगवान व्यंकटेश्वर यांच्या अर्जित सेवेत सहभाग नोंदवून पुण्य फल प्राप्त करावे ही विनंती।